एका शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबियांचा पोलिसांवर गंभीर आरोप आणि आता थेट पोलीस उपनिरीक्षकालाच अटक। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। नेमकं काय घडलं पाहूया या धक्कादायक घटनेचा संपूर्ण घटनाक्रम। नमस्कार, मी आहे राजू जाधव आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणी मोठी घडामोड घडली आहे। या प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी एका गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक वेरूळ परिसरात पोहोचले होते। यावेळी काही खासगी व्यक्ती देखील पोलिसांसोबत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। घटनेच्या रात्री शिक्षक सुरेश बोरसे यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत जाब विचारल्याचे सांगितले जाते। त्यानंतर त्यांच्यासोबत वाद झाला आणि मारहाण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। या घटनेनंतर सुरेश बोरसे यांची प्रकृती खालावली। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। यानंतर कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत न्यायाची मागणी केली। प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तपास सुरुवात करण्यात आली। तपासादरम्यान काही पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबानंतर पोलिसांनी कारवाई करत पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांना आरोपी केले। यांच्यासोबत एक पोलीस कर्मचाऱ्यालाही निलंबित करण्यात आले। या प्रकरणात आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान शिक्षकाच्या मृत्यूमुळे वेरूळ परिसरात संतापाची लाट उसळली आहे। नागरिकांनी आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। आता या प्रकरणाचा तपास पुढे काय वळण घेतो, शिक्षकाच्या मृत्यू जबाबदार कोण आणि कुटुंबियांना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे, कमेंट करून नक्की सांगा। अशाच महत्त्वाच्या गुन्हेगारी आणि ब्रेकिंग बातम्यांसाठी महाराष्ट्र क्राईम वृत्त चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।